राज्यात अपघाताचं प्रमाण सतत वाढत जात आहे। असाच एक भीषण अपघात काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत झाला होता। 4 दिवसांपूर्वी रत्नागिरी येथील 48 वर्षीय युवकाच्या बाईक अपघाताची घटना ताजी असतानाच आता नाखरे येथील एका तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसूरकर असं मृत तरुणाचं नाव आहे। पावस येथून नाखरे येथील आपल्या घरी परत जाताना त्याचा अपघातात मृत्यू झाला। हृदयदावक बाब म्हणजे या तरुणाचं महिनाभरापूर्वीच लग्न झालं होतं। नेहमी हसतमुख चेहरा असलेला तसेच आंबा बागायत शेतकरी असलेल्या तरुणाची अकाली एक्झिट अनेकांना चटका लावणारी ठरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चंद्रवदन हा पावस येथून आपल्या नाखरे येथील घरी दुचाकीवरून परतत असताना हा अपघात घडला। पावस ते नाखरे या रस्त्यावरील खांबडवाडी परिसरात त्याच्या दुचाकीची एका कारशी जोरदार धडक झाली। ही धडक इतकी भीषण होती की चंद्रवदनचा जागीच मृत्यू झाला। विशेष म्हणजे हा अपघात त्याच्या घरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर झाला। चंद्रवदन हा एक अष्टपैलू तरुण होता। त्याला ट्रेकिंगची आवड होती, तसेच तो एक यशस्वी आंबा व्यावसायिक म्हणूनही ओळखला जात होता। त्याने कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि नुकतंच 1 महिन्याभरापूर्वी त्याचं लग्न झालं होतं। नवविवाहित असलेल्या चंद्रवदनच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्याचे महिनाभरापूर्वीच लग्न झालं होतं। लग्नाची हळदही अजून सुकली नव्हती। चंद्रवदन आणि सगळं कुटुंब आनंदात असतानाच निष्ठुर नियतीने डाव साधला। यामुळे कुटुंबियावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे।